गणेश मूर्तींचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पेण शहरात सध्या गणेश मूर्ती तयार करण्याची लगबग सुरू आहे। गणेशोत्सवाला अवघा महिना उरला असताना कारागिरांची घाई गडबड सुरू आहे। पीओपीच्या मूर्तींवर बंदी उठल्याने मूर्तिकार समाधानी असले तरी यंदा गणेश मूर्तींच्या वाढत्या किमतीची झळ गणेश भक्तांना बसणार आहे। मूर्तिकारांच्या मते यंदा गणेश मूर्तींच्या किमती 30 ते 35% महागणार आहेत। सध्या गणेश मूर्तींवर रंगाचा अखेरचा हात फिरवून मूर्ती रवाना करण्याच्या कामाला वेग आला आहे। कारागीर रात्रंदिवस काम करत आहेत। दरम्यान पीओपीवरील बंदी उठल्यानंतर कामाला वेग आला। मात्र आता गणेशोत्सवाला अवघा 1.25 महिना उरला आहे। इतक्या कमी दिवसात मूर्ती बनवणे वाळवणे ही कामे पूर्ण होणार नाहीत अशी चिंता मूर्तिकार व्यक्त करत आहेत। बंदी उठल्यानंतर व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली, परंतु वेळेअभावी मागणीनुसार पुरवठा करणे शक्य नाही असे मूर्तिकार सांगतात। अशातच विजेच्या लपंडावाने मूर्तिकार हैराण झाले आहेत। पेण शहर आणि परिसरात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असतो। वीज गेली की मूर्तींचे रंगकाम करण्यात अडथळा येतो। मूर्ती सुकवण्यासाठी पंखे, हीटरचा वापर करावा लागतो, पण वीज गेल्यावर ते वापरता येत नाहीत, ज्यामुळे कामावर परिणाम होतो। या सर्व परिस्थितीमुळेच यंदा गणेश मूर्तींच्या किमतीची 30 ते 35% वाढवल्याचे मूर्तिकार सांगत आहेत।